आज या ठिकाणी मूक मोर्चा, मशाल मोर्चा, हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक आपले धुळ्याचे नागरिक या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील झाले। हे सर्व पाकिस्तानवाल्यांनी, जे आतंकवादी, पाकिस्तानचे हिजडे आतंकवादी, त्यांनी जे या देशाच्या निर्दोष नागरिकांवर हल्ला केला काश्मीरमध्ये, याच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा, मशाल मोर्चा आणि जे आमचे हिंदू बांधव मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीचा हा मोर्चा होता। मी त्या आतंकवाद्यांना एकच इशारा देऊ इच्छितो। मी इशारा देण्या एवढा मोठा नाही, परंतु ते सर्व नापंसुक होते। आपल्या आईचं दूध त्यांनी पिलेलं नव्हतं, म्हणून या प्रकारे त्यांनी भ्याड हल्ला केला। अरे, आमच्या हिंदू नागरिकांच्या हातात त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची हत्यार नव्हते। जर तुमच्या आईने एवढं दूध पाजलेलं होतं तर बिगर हत्यारचे 2-2 हात त्यांच्याशी तुम्ही केले असते, परंतु एवढी हिंमत नाही। त्यांनी त्यांच्या आईचा दूध कधी पिलेलाच नाही, तर हे असं करूच शकत नाही। आणि आज आम्ही हे ठरवलंय धुळ्यात का त्यांनी ना जात बघितली ना पात, धर्माच्या आधारावर कत्तल केली, नग्न केलं। तिथल्या आमच्या लोकांना नग्न करून त्यांची जात बघितली, त्यांचा धर्म बघितला। अशा हरामखोरांना आता आम्ही पण त्यांचा धर्म बघून या धुळे शहरातून विक्री जे ते विकतात त्यांच्याकडनं घेणार नाही आणि आमच्या हिंदू धर्माच्या लोकांकडनंच घेऊ। आज असा संकल्प धुळ्याकर नागरिकांनी या ठिकाणी केलेला आहे।